नमस्कार रसिक हो. नमस्कार. मी सुभाष कर्णिक. यूट्यूबवरील कथाकथन श्रवण दर्शन या माझ्या चॅनलवर तुम्हा रसिकांचे पुन्हा एकदा स्वागत. आज जी कथा सादर करणार आहे त्या कथेचं नाव आहे विषप्रयोग. हॉटेल संगममध्ये एका कोपऱ्यातल्या टेबलापाशी रमेश आणि वैशाली बसले होते. वैशालीने आपला हात पुढे केला आणि रमेशच्या हातात हात मिळवला आणि म्हणाली, रमेश, तुमचं खास अभिनंदन. तुम्हाला बढती मिळाली. छान झालं. मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. रमेश हसला, म्हणाला, धन्यवाद वैशाली. आज मी एक आनंदाची बातमी तुला दिली. आता तुझ्याकडून आनंदाची बातमी मला हवी. माझ्याकडून काय हवं आहे? वैशालीने आश्चर्याने विचारलं. वैशाली, गेले काही महिने आपण भेटतो आहोत. आपले विचार जुळतात, मनं जुळतात, म्हणून विचारतो, माझी आयुष्याची साथीदार होशील काय? वैशाली एकदम लाजली. हा प्रश्न तिला बहुधा अपेक्षित होता. तिने मानेने होकार दिला. तसा रमेशने तिचा हात आता आपल्या हातात घेतला. वैशाली, मग लग्न कधी करूया? वैशाली थोडा वेळ शांत बसली. रमेश, आपल्याला आईबाबांना प्रश्न सांगावं लागेल ना? होय, ठीक आहे. आता घरी गेलीस की लगेच सांग. मी माझ्या आईबाबांना आपला निर्णय सांगतो. तू मग तुझ्या बाबांना माझ्या बाबांशी बोलायला फोनवर बोलायला सांगशील? ओके. चल, चहा थंड होतोय. चहा नाही आहे, कॉफी आहे. घे, कॉफी घे, थंड होईल, वैशाली म्हणाली. कॉफी घेऊन दोघेही बाहेर पडले. वैशाली, 6:15 वाजलेत. स्कूटरवरून तू 15 मिनिटात घरी पोचशील, पण मोटरसायकलवरून मला घरी जाताना 1 तास लागेल. मी तुझ्या फोनची वाट पाहीन. 7 नंतर फोन कर. घरी पोचताच रमेशने आईबाबांना समोर कोचावर बसवलं. आई, बाबा, आज तुम्हाला मी आनंदाच्या बातम्या देणार आहे. अरे वा, छान, बाबा म्हणाले. आई बाबा, आज माझ्या बढतीचा आदेश आला. मी व्यवस्थापक झालो. छान, अभिनंदन, आई म्हणाली. रमेश, बऱ्याच दिवसापासून तू या आदेशाची वाट पाहत होतास. अभिनंदन, अभिनंदन, बाबांनी कौतुक केलं. आता दुसरी बातमी. मी तुमच्या सुनेची निवड केली आहे, रमेश म्हणाला. कोण मुलगी? आईने विचारलं. तुम्हाला माहीत आहे, कार्यालयातील माझी मैत्रीण वैशाली, रमेश म्हणाला. अरे वा 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 वा, ती येथे आपल्याकडे आली होती ना? रमेश, बेटा, छान निवड केलीस, बाबा म्हणाले. वैशाली आपल्याकडे आली होती. गोड गोड पोरगी आहे. तुझी निवड आम्हाला पसंत आहे, आईने आनंदाने रमेशच्या पाठीवर थोपटलं. बाबा, आज संध्याकाळी आम्ही हा निर्णय घेतला. मी तुम्हाला आता सांगितलं तसं ती देखील तिच्या आईबाबांना घरी गेल्यावर सांगणार आहे. म्हणाली, माझ्या पप्पांना सांगते तुझ्या बाबांना फोन करायला. ओके, त्यांच्या फोनची वाट बघू. रमेशने घड्याळात पाहिले. 7:30 वाजले होते. त्याच्या मनात विचार आला, आपण दोघे 6:15 वाजता निघालो. वैशाली 6:30पर्यंत घरी पोचायला हवी होती. काय उशीर झाला? एव्हाना तिच्या पप्पांचा फोन यावाच हवा होता. 8 वाजता फोनची रिंग वाजली. वैशालीच्या बाबांचा फोन होता. हॅलो, नमस्कार, मी वैशालीचा पप्पा बोलतोय. नमस्कार नमस्कार, मी रमेशचा बाबा बोलतोय. बाबा, आज वैशाली आणि रमेश संध्याकाळी एका हॉटेलमध्ये भेटले. त्या दोघांनी एकमेकाला पसंत केलं आहे. वैशाली आत्ताच थोड्या वेळापूर्वी आली. तिने आम्हाला सांगितलं त्याबद्दल. काय झालं? काय झालं वैशाली? काय? अहो तिला बघा बाबा. हो बाबा, बाबा, मी नंतर फोन करतो. वैशालीला होकार यायल्यासारखं वाटतंय. मी 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 फोन बंद झाला. बाबांनी सारे सांगितल्यावर रमेशला काळजी वाटली. काय झालं असेल वैशालीला आणि इतक्या उशिरा का घरी पोहोचली? त्याच्या मनातले प्रश्न संपत नव्हते. सकाळचे 9 वाजलेले. आई बाबांसोबत रमेश नाश्ता करीत होता. एवढ्या दारावरची बेल वाजली. दार उघडता समोर 2 पोलीस उभे होते. रमेश दिवाकर तुम्ही का? त्यांनी विचारलं. होय, काय पाहिजे? रमेशने विचारलं. वैशाली मॅडमला विषबाधा झाली आहे.
त्याबाबत माहिती घेण्यासाठी तुम्हाला पोलीस स्टेशनवर बोलावलं आहे, पोलिसांनी सांगितलं. काय झालं वैशालीला? आत्ता ती कुठे आहे? रमेश एकदम घाबरला. पोलीस म्हणाले, त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे, तुम्ही चला. रमेशसोबत त्याचे बाबाही पोलीस स्टेशनवर पोहोचले. इन्स्पेक्टर गावडेसमोर रमेश बसला होता. इन्स्पेक्टर म्हणाले, मिस्टर रमेश, आम्हाला कळलं की तुम्ही आणि वैशाली मॅडम कार्यालयातून सोबतच बाहेर पडला. पुढे काय झालं हे सविस्तर सांगा, स्पष्ट सांगा, सत्य सांगा. घटना गंभीर आहे, काही लपवण्याचा प्रयत्न करू नका. इन्स्पेक्टर, आम्ही दोघे सोबत निघालो. तिच्या घरापासून जवळच असलेल्या हॉटेल मल्हारमध्ये बसलो. माझा विवाहाचा प्रस्ताव तिने आनंदाने स्वीकारला. दोघांनी ठरवलं की घरी सांगायचं. ती म्हणाली की माझ्या पप्पांना तुझ्या बाबांना फोन करायला सांगते. आम्ही दोघांनी तिथे कॉफी घेतली. 6:15 वाजता मी निघालो. मग मॅडमला विषप्रयोग केव्हा केला? विषप्रयोग? माझा काय संबंध? जिच्याशी मी लग्न करायचं ठरवलं तिच्यावर विषप्रयोग कसा करेल? रमेश थोडा जोरातच बोलला. इन्स्पेक्टर म्हणाले, रमेश, शांतपणे आठवा, विष कुठे मिळालं आणि कॉफीमध्ये केव्हा टाकलं? नाही सर, मी असे काही केलेलं नाही, रमेशने ठामपणे सांगितले. इन्स्पेक्टर म्हणाले, रमेश, तिला शेवटचे भेटणारे तुम्ही स्वतः, म्हणून तुमच्यावर संशय आहे. ठीक आहे, तुम्ही जाऊ शकता, पण कुठेही पळून जाऊ नका. तसे मॅडमला भेटायला जाऊ नका, आमची तुमच्यावर नजर असेल. रमेशची अवस्था फारच वाईट झाली. त्याचा हात धरून बाबा त्याला घरी घेऊन गेले. लंच रूममध्ये तिघीजणी जेवत होत्या. मंजिरी म्हणाली, बघितलं, 1:30 वाजला, पण ललिता आली नाही. कुठे गुंतली कोणाच ठाऊक. इतक्यात ललिता धावतच आली. टेबलावर बसून तिने आपला डबा उघडला. मंजिरी म्हणाली, काय हे, किती उशीर? अगं, वैशाली हॉस्पिटलमध्ये. दुसरा सहाय्यक परेश गेली काही दिवसापासून येत नाही. सगळं काम मलाच बघावं लागतं आहे, ललिता म्हणाली. वैशालीचं काही कळलं का? सुरुवाने विचारलं. नाही, काल संध्याकाळी ती आणि रमेश सर बरोबर बाहेर पडल्याचं पाहिलं आणि आज सकाळी विषबाधाची बातमी. काय झालं असेल तिला कळतच नाही. तेवढ्यात जाधव शिपाई समोर येऊन उभा राहिला. मॅडम, साहेबांनी तुम्हाला ताबडतोब बोलावलं आहे. ठीक आहे, मी डबा संपवते आणि येते. मानेकर साहेबांच्या केबिनमध्ये ललिता शिरली तेव्हा इन्स्पेक्टर गावडे तेथे आले होते. मानेकरांनीच ओळख करून दिली. इन्स्पेक्टर म्हणाले, तुम्ही वैशाली मॅडमसोबत काम करताना? होय, मी त्यांच्या सेक्शनमध्येच आहे, त्या माझ्या बॉस आहेत. त्यांची वागणूक कशी असते? कोणाशी त्यांचं वैर वगैरे आहे का? नाही सर, वैशालीचा स्वभाव अगदी मनमोकळा आहे. सगळ्यांशी त्यांचे संबंध अगदी मैत्रीचे आहेत. इन्स्पेक्टर विचारले, आणि रमेशसोबत? सर, रमेश आणि वैशालीचे संबंध मैत्रीचे आहेतच, पण आम्हाला वाटायला लागले की दोघे एकमेकाच्या प्रेमात पडले आहेत आणि त्यांच्या विवाहाच्या बातमीची आम्हाला अपेक्षा आहे. पण इतर कुणाबरोबर त्यांचे कधी कामावर वाद झाले का? भांडण झाले का? तावातावाने बोलणं झालं का? इन्स्पेक्टरने विचारलं. ललिता थोडा वेळ शांत बसली. नंतर म्हणाली, मला आठवतं, थोड्या दिवसापूर्वी तिचे आणि आमच्यासोबत काम करणारे परेश यांचा वाद झाला होता. कधी नव्हे इतक्या मोठ्या आवाजात वैशाली मॅडम त्यांना रागवल्या. इन्स्पेक्टरने मानकर साहेबांना विचारलं, त्या परेशना बोलवता येईल का? ललिता म्हणाली, नाही सर, परेश 7-8 दिवसापासून कार्यालयात येत नाही. ठीक आहे, त्याचा पत्ता द्या. परेश इन्स्पेक्टर गावडे यांच्यासमोर बसला होता. आपल्याला इथे का बोलवलं हे त्याला कळलंच नाही. इन्स्पेक्टर गावडे म्हणाले, मिस्टर परेश, तुम्ही वैशाली मॅडमच्या सेक्शनमध्ये काम करताना? होय सर, त्या माझ्या बॉस आहेत. तुमचे आणि त्यांचे संबंध कसे आहेत? इन्स्पेक्टरने विचारलं. परेश म्हणाले, सर, त्या माझ्या बॉस आहेत, पण त्या आम्हा सर्वांशी अगदी मनमोकळेपणे बोलतात आणि वागतात. तुमचा आणि त्यांना मध्ये वाद झाला होता असे कळलं. इन्स्पेक्टर विचार. परेश आश्चर्यचकित झाला. म्हणाल, पण या साऱ्या गोष्टी तुमच्याशी काय संबंध? सांगेन, सविस्तर सांगेन. प्रथम माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. सर, आमच्या सेक्शनला दुसऱ्या विभागाकडून ऑडिट करण्यासाठी प्रस्ताव येतात. तो मंजूर करण्याचं मी एका प्रस्तावावर सुचवलं होतं, परंतु वैशाली मॅडमने त्यात चुका काढल्या. माझा प्रस्ताव नामंजूर केला. मी चिडलो. त्याही चिडल्यावर रागाने बोलल्या. मग तुम्ही काय केलं? इन्स्पेक्टर, काही नाही.
त्यानंतर 2 दिवसांनी माझ्या बहिणीच्या बाळंतपणासाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागलं. त्या गडबडीत मी 10 दिवस कार्यालयात गेलोच नाही. तुमची त्याची भेट नंतर कधी झाली नाही का? झाली की, काल संध्याकाळी. इन्स्पेक्टर एकदम असं, काय? काल संध्याकाळी? कुठे? संध्याकाळी मी हॉस्पिटलमधून घरी जाताना मॅडम सिग्नलपाशी भेटल्या. त्यांना मी थांबवलं. मी कामावर काय येत नाही त्यांना सांगितलं. तसे त्यांच्यासोबत त्या दिवसाच्या वादावादीबद्दल माफी मागितली. त्या म्हणाल्या, तुम्ही नियम बदललेला लक्षात घेतला नाही म्हणून कामात चूक केली. मी धन्यवाद दिले व म्हणालो, चला चहा कॉफी घेऊया. समोर एक टपरी होती. त्यांनी कॉफी घेतली. मी काहीच चहा कॉफी घेत नाही. त्यानंतर त्या घरी गेल्या. मी माझ्या घरी आलो. इन्स्पेक्टर म्हणाले, मिस्टर परेश, वैशाली मॅडम यांना विषबाधा झाली आहे. तुम्ही त्यांना कॉफीतून कोणतं विष दिलं? मी कशाला देऊ? परेश ओरडला. इन्स्पेक्टर गावडे थोडा वेळ शांत बसले. मिस्टर परेश, तुम्ही जेथे कॉफी घेतली त्या टपरीवर चला. रस्त्याच्या कडेला पोलीस जीप उभी करून दोघे त्या टपरीजवळ गेले. टपरीला रंगरंगोटी चालली होती. इन्स्पेक्टर आणि परेशला आश्चर्य वाटलं. मिस्टर परेश, इथे तर रंगकाम चालू आहे. तुम्ही येथे कॉफीसाठी कसे आलात? होय सर, मॅडमने इथेच कॉफी घेतली. इन्स्पेक्टरला बघून टपरीचा चालक समोर आला. इन्स्पेक्टर म्हणाला, काय रे, दिवाळी वगैरे जवळ आलेली नाही आणि तू टपरीचा रंगकाम काढलेस? बाजूच्या साऱ्या टपऱ्या कशा आहेत? टपरीवाला म्हणाला, साहेब सांगतो, आमच्या दुकानाच्या छतावर बरंच जाळं झालं होतं. आम्ही साफ करायचं राहिलं. झुरळ होती, किडे होते. काल संध्याकाळी दुधाच्या भांड्यात पालीचं पिल्लू पडलेलं दिसलं. इन्स्पेक्टर म्हणाले, काय? पालीचं पिल्लू? आणि त्या दुधाची कॉफी ग्राहकांना दिली? नाही सर, फक्त एकाच बाईला कॉफी दिली. त्यांनाही कॉफीची चव चांगली लागली नाही म्हणून त्यांनी जास्त घेतली नाही. मला शंका आली म्हणून दुधाचं भांडं बघितलं तर दुधात पाल पडलेली. ते पाहून दूध ओतून दिलं. कुणाला त्रास नको म्हणून आज टपरी स्वच्छ केली आणि आता रंग देतोय. तुमच्या या स्वच्छतेमुळे ती बाई आज हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. चला, तुम्हाला माझ्यासोबत पोलीस स्टेशनवर यावं लागेल. इन्स्पेक्टरने बजावले. हॉस्पिटलच्या त्या खोलीत वैशाली भिंतीला टेकून बसली होती. सोबत तिचे आप्पा आणि आई बसले होते. वैशाली, आज तुला बहुतेक डिस्चार्ज देतील, आप्पा म्हणाले. आप्पा, मला एवढा कसला त्रास झाला? इथे ॲडमिट करावं लागलं? वैशालीने आश्चर्याने विचारले. आप्पांनी साऱ्या गोष्टी सांगितल्या. रमेशच्या भेटीनंतर परेशसोबत घेतलेल्या कॉफीतून विष पोटात गेलं. त्याचा त्रास झाला वगैरे साऱ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. पण आप्पा, रमेश मला भेटायला कसं नाही आला? आलाय, पण खाली बसलाय. पोलिसांनी त्याला तुला भेटायची बंदी घातली होती. तुला विषप्रयोग करण्यात त्याचा सहभाग होता असा संशय पोलिसांना होता म्हणून त्यांनी तुला भेटायला बंदी घातली. नंतर परेशवर संशय होता, पण टपरीवरील दुधामुळे तुला त्रास झाला म्हणून पोलिसांनी टपरीवाल्याला पकडलं आहे आणि रमेश आणि परेश दोघांनाही सोडलं आहे. तेवढ्या डॉक्टर आले. मॅडम, तुम्हाला आता कोणताही धोका नाही. तुमच्या बाबांनी तुम्हाला त्रास सुरू झाल्याबरोबर ताबडतोब इथे ॲडमिट केले. तातडीने उपचार करता आले. त्यामुळे तुमच्यावर कोणताही विपरीत परिणाम झाला नाही. आज तुम्हाला डिस्चार्ज देत आहोत. फक्त यापुढे लक्षात ठेवा की चहा कॉफी कुठे घ्यायची याची काळजी करा. आईचा हात धरून वैशाली लिफ्टमधून बाहेर आली तेव्हा समोर रमेश त्याच्या आई बाबांसोबत उभा होता. मागे मंजिरी, ललिता, परेश, सुनीता सगळे उभे होते. वैशाली येताच रमेश पुढे आला. वैशालीने रमेशच्या छातीवर आपला मस्तक टेकला आणि त्याला एकदम रडू आलं. वैशाली, तू सुखरूप आहेस, काळजी करू नकोस, रमेश म्हणाला. रमेश, माझ्यामुळे तुला त्रास झाला, तुझ्यावर संशय घेतला, पोलीस स्टेशनवर दिवस बसावं लागलं. वैशाली, परमेश्वराने माझ्या प्रेमाची परीक्षा घेतली. बघ, आयुष्यात छोटी मोठी संकटे येतील. आपल्या एकमेकांच्या गाढ प्रेमाच्या सहाय्याने आपण अशा साऱ्या संकटातून बाहेर पडू, हो ना? वैशाली हसली. मानेनेच होय म्हणाली. रमेश आणि वैशालीचे आई बाबा त्या दोघांच्या जवळ आले. चौघे एकदम म्हणाले, नांदा सौख्यवरे. मागे उभे असलेल्या ललिता, मंजिरी, परेश, सुनीता यांचे चेहरे आनंदाने फुलले होते. नमस्कार.